आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ बस स्थानकामध्ये दुपारी 1च्या सुमाराला हिट अँड रन सारखा प्रकार घडला। भरधाव येणाऱ्या 4 चाकीनं बस स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली। यामध्ये नंदा कोळी यांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी झालेत। चौघांवर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आश्चर्याची बाब म्हणजे गाडीमध्ये पोलीस राऊंड पत्रकार असा उल्लेख असलेला बोर्ड लावण्यात आला होता। गाडीमध्ये पोलिसांची काठी देखील आढळली। घटनास्थळावरून ड्रायव्हरनं पळ काढला, तर दुसऱ्या साथीदाराला नागरिकांनी पकडले। इचलकरंजी शहरामध्ये आज हिट अँड रन सारखा प्रकार घडला। शिवतीर्थ बस स्थानकामध्ये सतीश वरुटे राहणार सुतारमाळा हे आपली 4 चाकी वाहनातून आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी आले होते। यावेळी गाडी चालवत असलेले सतीश वरुटे यांचा गाडीवरचा ताबा सुटला। त्यामुळं शहरातल्या बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या थेट एसटीला जाऊन ती गाडी धडकली। यामध्ये दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं, तर धडक इतकी जोरात होती की यामध्ये नंदा कोळी वय 70 ही महिला जागीच ठार झाली, तर 7 ते 8 जण जखमी झाले। यामध्ये बसावा इंगळे राहणार जवाहरनगर, फरीदा शेख राहणार हनुमाननगर हेही या अपघातात जखमी झालेत। अन्य दोघांवर इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इचलकरंजी शहरामध्ये असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रायव्हेट गाड्यांना आत प्रवेश कसा काय देण्यात आला, या अशा प्रकारामुळं आज एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले। घटनास्थळी अपघात झाल्याचं पाहताच बघ्यांनी मोठी गर्दी केली। घटनास्थळी जखमी झालेल्या नागरिकांना इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। तसंच काही नागरिकांनी बस स्थानकामध्ये नुसता हुल्लडबाजी आणि गोंधळ घातला। अपघात झाल्यानंतर जखमींची कोणी विचारपूस केली नाही, पण शूटिंग, फोटो काढण्यात, सोशल मीडियावर रील टाकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते, पण जखमींची विचारपूस कुणी करत नव्हते। याला मारणार, त्याला मारणार, गाडी फोडणार अशांनी बस स्थानकात एकच गोंधळ उडवला होता। तर काही काळ बस स्थानकात वाहतूकही विस्कळीत झाली होती। गाडीमध्ये एक पत्रकार असल्याची पाटी देखील दिसून आली। पोलीस राऊंड असा उल्लेख त्या पाटीवर लिहिण्यात आला होता। गाडीमध्ये पोलीस काठी देखील आढळली। खरोखरच हे पत्रकार आहेत का? अशी पाटी घेऊन फिरायचा त्यांना अधिकार आहे का? घटनास्थळी ड्रायव्हरनं पळ काढला, तर दुसरी व्यक्ती अंकुश दिंडे याला नागरिकांनी पकडून धारेवर धरलं। ही गाडी कोल्हापूर इथल्या एका राजकीय नेत्याची आहे असं सध्या दिसून येते। अपघातानंतर बघ्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती। तसंच घटनास्थळी पोलिसांनी येऊन दोन्ही वाहनं बाजूला केली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी दोन्ही वाहनं जप्त केली आहेत।